हे बघा, प्रेझेंटेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कुठल्याही ऑफिसेसमध्ये वर्क करायला गेलात की तिथं प्रेझेंटेशन आपल्याला करावेच लागतात. पूर्वी ज्यावेळेस प्रेझेंटेशन बनवले जायचे त्यावेळेस ज्याला डिझायनिंगचा सेन्स आहे, ज्याला जरा थोडीशी क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्याच माध्यमातून प्रेझेंटेशन बऱ्यापैकी चांगलं होत होतं. पण आता टेक्नॉलॉजीची साथ जबरदस्त आली. आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं गामा डॉटच्या मदतीने कसं प्रेझेंटेशन करता येतं. त्याच्यापेक्षा अजून चांगल्या चांगल्या दुसऱ्याही अजून AI टूल्स आहेत, त्याच्या मदतीने कसं करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कितीही AI टेक्नॉलॉजी पुढे गेली तरी ह्युमन टच त्याला आपल्याला देता येणार नाहीये. हे मी तुम्हाला पाठीमागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं. ज्याला ह्युमन टच देता येईल, म्हणजे गेल्याच लेक्चरमध्ये सांगितलं की AI प्लस ह्युमन या दोघांचं कॉम्बिनेशन जो परफेक्ट करेल त्याच्याकडनं आउटपुट चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे मॅन्युअली सुद्धा आपल्याला काही गोष्टी करता येणं गरजेचं आहे. आता पहिलं मी तुम्हाला प्रेझेंटेशन्स कसे आहेत, आता हे जे केलंय मी हे तुम्हाला दाखवतो आणि हे कसं करायचं ते आपण नंतर पाहूया. ठीक आहे. एक सिंपल प्रेझेंटेशन, एक 4-5 स्लाइडचं. ओके. प्रेझेंटेशन दाखवण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, प्रेझेंटेशन का करतात किंवा प्रेझेंटेशनची गरज काय किंवा प्रेझेंटेशनचा फायदा काय ते पहिले एक्सप्लेन करा, नंतर मग आपण बघूया. बरं, तुमच्यापैकी कोण? अजून काय काय राजवर्धन, प्रेझेंटेशन कशासाठी? मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय ना, बोलायला शिका, बोलल्याशिवाय काहीही उपयोग नाही. तुम्ही इथं 4 चौघात बोललात तर भविष्यात तुम्ही पुढच्या लोकांपाशी जाऊन बोलू शकता, तिथं तुमची स्टेज डेअरिंग वाढू शकेल. तुम्ही इथंच जर आपल्या इथं नाही बोलू शकलात तर काय उपयोग नाही. बिंदास बोलायचं, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय तुम्हाला. जे येतं ते तर व्यक्त करता आलं पाहिजे ना, तर उपयोग होणार. प्रेझेंटेशन करण्यापाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट हा आहे की आपण एखादं स्पीच देतोय तर स्पीच देताना कुठलाही प्रॉडक्ट असू द्या किंवा कुठला एखादा विषय असू द्या, हे जर नुसतं कितीही रसभरीत वर्णन करून सांगितलं तरी पण त्याचा इम्पॅक्ट किती चांगला वागता असला तरी होऊ शकत नाही. पण त्याला जर जोडीला अशा पद्धतीने ॲनिमेशन असेल, चित्र असतील, व्हिडिओज असेल, त्याचं डायरेक्ट या ठिकाणी लाईव्ह दाखवणं शक्य असेल तर काय होणार, त्याचं स्पीच किंवा त्याचं प्रेझेंटेशन इम्पॅक्टफुल होणार. त्याच्यासाठी प्रेझेंटेशनची खास गरज आहे. आणि ते प्रेझेंटेशन अशा पद्धतीने पाहिजे, कारण शेवटी कोणालाही सांगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ऑडियन्सनी तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर तुमचं ते प्रेझेंटेशन करून उपयोग आहे. नाही तर तुम्ही प्रेझेंटेशन करताय, ऑडियन्स तुमचं ऐकतच नाहीये, तर प्रेझेंटेशनला काय मजा नाही. आणि ऑडियन्स कधी ऐकतो तर त्याला समोर काहीतरी चांगलं दिसत असेल, समजत असेल, इंटरॅक्टिव्ह वाटत असेल तर त्या ठिकाणी त्याचं लक्ष जाऊ शकतं. त्यामुळे प्रेझेंटेशनमध्ये नुसतेच मुद्दे मांडले आणि झालं असे नाही, त्याला त्या ठिकाणी डिझाईन पण चांगली पाहिजे, कलर सेन्स पण चांगला पाहिजे, बऱ्याच गोष्टी त्याच्या पाठीमागे असतात. आता आपण 1, 2, 3 प्रेझेंटेशन पहिले मी तुम्हाला दाखवतो आणि त्याप्रमाणे मग ते कसे करायचे ते आपण पाहू. हे बघा, प्रेझेंटेशन एकदा झालं आपलं की आपण स्लाइड शो मध्ये जातो आणि ते काय म्हणत असतो, फ्रॉम बिगिनिंग. ठीक आहे. हे बघा, हे प्रेझेंटेशन कशा पद्धतीने दिसतंय पहा. त्याला मी मुद्दाम 1-1 सेकंदाचा टाइम ठेवलाय पटकन ते करण्यासाठी. आपण त्याला कंट्रोल करून स्पीच देताना हे करू शकतो. ठीक आहे. हे एक प्रेझेंटेशन सिंपल पद्धतीने केलेलं. त्याच्यानंतर दुसरं एक प्रेझेंटेशन सेम कंटेंट आहे यामध्ये. हे प्रेझेंटेशन ठीक आहे. त्याच्यानंतर एक तिसरं प्रेझेंटेशन आहे. आज काय आहे, शंकराचं दर्शन तुम्हाला त्या निमित्ताने देतो, थोडंफार पुण्य मलाही मिळेल त्या निमित्तानं. आता ही जी इमेज आहे कशी वाटती? पेंटिंग माझं चांगलं आहे. तुमची सुद्धा इमेज मी येऊ बसल्या बसल्या करून देऊ शकतो.
फक्त त्याला पे करावं लागेल तुम्हाला, फ्री ऑफ चार्जमध्ये नाही. तर ही जी इमेज आहे ही AI कडून जनरेट केलेली इमेज आहे. काय प्रॉम्प्ट वापरला होता, कशी इमेज जनरेट केली ते पण तुम्हाला मी दाखवतो. पहिला आपण प्रेझेंटेशन पाहूया. आता इथे 3 टॅब घेतलेत. एक आहे शिवपूजा, दुसरे ओम दर्शन, तिसरे महाशिवरात्री. ठीक आहे. आता मी जसं इथे शिवपूजा याच्यावरती माझा माऊस पॉइंटर नेतो, जसा माऊस पॉइंटर नेला तर काय झालं पहा, मी क्लिक केलेलं नाही, फक्त माऊस पॉइंटर तिथे टच केला. टच केला तर काय झालं, शिवपूजामध्ये एक फोटो तिथे लगेच दिसायला लागला. ती पण इमेज ऑलरेडी AI कडूनच तयार केलेली आहे. मी ते प्रॉम्प्ट आणि ती स्क्रीन जशीच्या तशी ठेवलेली जे तुम्हाला सगळ्यांना त्याची जरा थोडीशी माहिती व्हावी म्हणून. आणि त्याचं इन्फॉर्मेशन तिथं लगेच आलं. काय होतं, पाहणाऱ्याला ते लगेच इंटरॅक्टिव्ह वाटणार. आता मी पुढच्या याच्यावर जातो, परत मध्ये लगेच शिवाचं दर्शन, परत क्लिक केलं, परत पहिलं जसं होतं तसं दिसायला लागलं. आता मी या ठिकाणी ओम दर्शनवरती माऊस पॉइंटर घेऊन जातोय, फार टच नाही करत, फक्त टच केला, लगेच ओम दर्शनची स्क्रीन आली. ही स्लाइड आली थोडक्यात. ठीक आहे. आणि त्याचं काय असेल ते डिस्क्रिप्शन. परत क्लिक केलं, परत मध्ये शिवाचं दर्शन, परत केलं, परत पहिले जे 3 आपले हे होते ते या ठिकाणी आले. आता इथे महाशिवरात्रीच्या याच्यावरती मी माऊस पॉइंटर टच केला की बरोबर महाशिवरात्रीचं चित्र आणि त्याची माहिती. आता हे जे प्रेझेंटेशन्स असतात किंवा अशा प्रकारचे प्रेझेंटेशन्स असतात, यांनी काय होतं की समोर त्या ऑडियन्सचं इंटरॅक्शन ऑटोमॅटिकली आपल्याला कॅप्चर करता येतं. आलं लक्षात आहे. आता हे कसं केलं ते आता आपण 1 बाय 1 पाहूया. त्यासाठी अगोदर पहिले मी तुम्हाला ह्या इमेज जे तयार केल्या त्या दाखवतो. हे पहा, हे ऑलरेडी मी तुम्हाला हे ChatGPTचं सांगितलेलं आहे व्हर्जन गेल्या लेक्चरमध्ये. याच्या मदतीने आपल्याला इमेज जनरेट करता येतात. ती ही विंडो आहे. आणि हे पहा, इथं हे दिलेले प्रॉम्प्ट, हा प्रॉम्प्ट दिलाय म्हणजे अशा पद्धतीनं ChatGPTला सांगितलं की त्यानं बरोबर मला अशा पद्धतीची इमेज तयार करून दिली. ओके. इथं मी हे सांगितला, इथं ह्याच याच्यामध्ये फक्त काय सांगितलं की आता इथे त्रिशूल वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, त्या पद्धतीने मला इमेज दिली. त्यानंतर खाली परत दुसरा प्रॉम्प्ट दिला, याच्यात सांगितलं क्रिएट द 3D इमेज, आणि त्यात कसं कसं पाहिजे त्याप्रमाणे ती इमेज तयार करून दिली. इथे हा प्रॉम्प्ट दिला, यात महाशिवरात्री वगैरे असं आपल्याला पाहिजे, तर त्या पद्धतीनं त्यांनी ओमची जी काय आहे ती जनरेट करून दिली. अशा पद्धतीने ह्याच इमेज तिकडे घेतल्यात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा जो प्रॉम्प्ट आहे, हा प्रॉम्प्ट तयार कसा करायचा, म्हणजे हे कसं लिहायचं, कारण आपलं इंग्रजी तर फार जबरदस्त. इथून पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे, तुम्हाला प्रॉम्प्ट व्यवस्थित लिहिता आले पाहिजे, तर टेक्नॉलॉजी तुम्हाला काम करून देणार, एवढं तितकं सत्य आहे. आता हे जे आहे हे तयार करण्यासाठी मी इकडे अशा पद्धतीनं त्याला साधा प्रॉम्प्ट एक दिला. एवढं तर करता येतं, क्रिएट द 3D इमेज प्रॉम्प्ट फॉर महाशिवरात्री, एवढं तर करता येईल आपल्याला, बरोबर. आणि हे त्याला सांगितलं, त्यांनी मला हा प्रॉम्प्ट करून दिलाय. हाच प्रॉम्प्ट मी कॉपी केला आणि तिकडे त्या डेल ChatGPT मध्ये टाकला. सिंपल आहे. परत जरा थोडंसं खाली आलो आणि त्याला पॉइंट द्यायला सांगितलं, क्रिएट अ पॉइंट्स फॉर इट, आणि त्या पॉइंटनुसार त्यांनी पहा लॉर्ड शिवाचा सिम्बॉल कसा असला पाहिजे, त्याचे सेंट्रल एलिमेंट कसे असले पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं एन्व्हायरमेंट कसं असलं पाहिजे, डिवोशनल एलिमेंट काय काय असले पाहिजे, त्यात कलर थीम आणि इफेक्ट कसा असले पाहिजे, तेवढे पॉईंट. म्हणजे मी काय केलं थोडक्यात, हे एवढ्यासाठी की प्रॉम्प्ट कसा जनरेट केला जातो हे पण आपल्याला कळायला पाहिजे ना. प्रत्येक वेळेस टेक्नॉलॉजीची मदत घेऊन नाही आपण हे करू शकत. तर आता समजा टेक्नॉलॉजीची नुसती मदत घेतली आपण आणि आपल्याला जसं पाहिजे तसं टेक्नॉलॉजी जर काम करत नसेल तर आपल्याला आपलं स्वतःचं इनपुट तर द्यावंच लागणार आहे. म्हणून हा प्रॉम्प्ट कसा तयार केला गेला, गेल्या वेळेस मी तुम्हाला प्रॉम्प्ट कसा तयार करायचं तेही शिकवलं होतं. आता याच्यातच काय केलं, हा जो तू प्रॉम्प्ट तयार केला त्याच्यात नक्की काय पॉईंट वापरले बाबा, कसा जनरेट केला हे त्यालाच विचारलं आणि त्यांनी याचं स्पेसिफिकेशन आपल्याला दिलं की मी एवढ्या गोष्टींचा विचार केला आणि त्याप्रमाणे हा प्रॉम्प्ट तयार झाला. म्हणजे याच्यात महत्वाची गोष्ट फक्त एवढीच आहे, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत
आणि तुम्ही त्याची उत्तरं शोधण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. बाकी काही इथून पुढचं आता राहिलं नाही. फक्त तुम्ही ते नीट व्यवस्थित मांडणी केली, जुळवाजुळव केली की स्मार्ट वर्क ऑटोमॅटिक होणार. आता पुढे मी त्याला साधा प्रॉम्प्ट दिला, क्रिएट अ प्रॉम्प्ट फॉर शिवपूजा. शिवपूजेच्या संदर्भात त्याने मला हा प्रॉम्प्ट दिला आणि ते जे शिवपूजेचं जे चित्र होतं ना मागाच, ते तिथं त्यांनी हे केलं. वर्ण बरोबर ते अभिषेक करताना वगैरे ते सगळ्या गोष्टी त्यांनी त्यात बरोबर त्या याच्यामध्ये मेंटेन केल्या. त्यानंतर कॅलिग्राफी करायला सांगितली. मला 3D मध्ये ओम पाहिजे होता, त्याला कॅलिग्राफी म्हणतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी फक्त माहिती पाहिजेत, बाकी काही नाही. तर त्या पद्धतीने मला त्यांनी ते लगेच हे बिल्वपत्र त्याच्यात हे आलं पाहिजे, बेलाचं फुल बिल. इथंच डेटा सगळा ऑलरेडी AI टेक्नॉलॉजीकडे आहे. आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या ऑलरेडी गोष्टी इथं सगळ्या डेटा सायन्सच्या माध्यमातून पुरवल्या गेलेल्या आहेत. फक्त त्याचा वापर कसा करायचा एवढी फक्त इन्फॉर्मेशन आता आपल्याला राहिली, बाकी काही नाही. त्यानंतर हे लिस्ट ऑफ शिवपूजा इन मराठी. म्हटलं मराठीत बघूया तरी काय काय. हे एवढं सगळं मला घेता आलं नाही. मी त्यातले 1-2-3 मुद्दे फक्त त्यातले घेतले. एवढ्या गोष्टीत घरी जा, हे वाचा नीट आणि याप्रमाणे आज रात्री करा. उद्याच्याला तुम्हाला देव प्रसन्न होईल, काही प्रॉब्लेम नाही, पण करा. हे ओम दर्शन, त्याचे महत्व, ओमचा ध्वनी, जेवढ्या गोष्टी बारीक सारीक आहे ना, आता काही राहिलंच नाही. विनाकारण अगदी लो लेवलला येऊन सांगायचं असेल तर भिकाऱ्यासारखं वागायचंच नाही. आता ज्ञानाची श्रीमंती आहे आपल्याकडे, आता फुल ऑफ नॉलेज, कोणालाच विचारायचं नाही. म्हणून झाले ChatGPT अजून कोणी इन्स्टॉल केले आपल्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये. गेल्या वेळेस 4 होते, आज किती झालेत? तेवढेच झालेत. ChatGPTचं ऍप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. काही दिवसांनी अजून पेड व्हर्जन येईल, परत घोळ होईल, मग पैसे द्यावे लागतील. आता फुकट इथं घ्या ना शिकून. ज्याचं इंग्रजी चांगलं नाही त्यांनी ChatGPTचा अवश्य उपयोग करा. अगदी मस्त इंग्रजीत संभाषण त्याच्यासोबत साधता येतं. प्रयोग करून पहा. आणि त्याला ज्या भाषेत पाहिजे, गप्पा मारतो ना आपण, तशा गप्पा ChatGPT बरोबर मारता येतात. दाखवतो तुम्हाला लगेच. या इथं हे जे आहे ना याचं बटन, हे बटन हे दिसते नाही, याचा उपयोग आपल्याला फक्त बोलताना करायचा. याच्यावरती टाकलं, हाय, हाऊ आर यू? I am fine. Please tell me the information about Mahashivratri. Sure. Mahashivratri is a Hindu festival celebrated in honor of Lord Shiva. It's observed with great devotion and various rituals, including fasting, night-long vigils, and prayers. People visit Shiva temples and offer special prayers and offerings to Lord Shiva. The festival usually आता गंमत बघा. हॅलो हॅलो, I can't understand what you are saying. Can you tell me in Marathi? काय प्रॉब्लेम काय सांगा तुम्ही मला. म्हणजे हा एक आपल्याला मिळालेला असिस्टंट आहे. त्याला तुम्ही त्याचा वापर करा. पहिले नाही कळालं त्यालाच म्हणा, ते सांगतंय लगेच काय प्रकारे. परत म्हणायचं सांग इंग्लिशमध्ये. इंग्रजी बोलल्यानंतर तो आपल्या चुका आहेत का काय ते सुद्धा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आता सिंपल दाखवतो. हाय, नमस्कार, कसा आहात? नाही, आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. Of course, we can continue in English. What would you like to talk about? Tomorrow I am going for interview for accountant post. Can you tell me? That's great. For your interview, remember to review the basics of accounting principles, financial statements, and any relevant software or tools. Also, be prepared to discuss your past experiences and how they relate to the job. Which, hello, which topic I can
cover for this interview? Can you explain? Sure. For an accounting position interview, you can cover these topics. Basic accounting principles. Understand concepts like accruals, depreciation, and the matching principle. 2. Financial statements. Be familiar with balance sheets, income statements, and cash flow statements. 3. Accounting software. Know the tools like QuickBooks, SAP, or Excel. 4. Taxation. Understand basic tax principles and how they apply to businesses. 5. Regulations. Be aware of relevant financial regulations and compliance standards. Good luck with your interview. Okay, thank you. But I have the problem in depreciation concept. Can you explain what is the depreciation? Of course, depreciation is the process of allocating the cost. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. काय प्रॉब्लेम काय आहे त्याच्यात? फक्त तुम्ही बोला आणि त्याला बोलल्यानंतर त्यालाच विचारलं ना की माझ्या बोलण्यात काय तुला गडबड वाटते का, आम्ही काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, काय नाही, तर तुम्ही त्या पद्धतीने त्याच्याकडनं तयारी करून घेऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट चाललंय, टेक्नॉलॉजी वापरा. अजून काही दिवसांनी हे पेड व्हर्जन मध्ये जाऊ शकतं. जोपर्यंत आहे फ्री तोपर्यंत वापरा आणि सुधरा. साधं लॉजिक आहे. तुम्हाला जर आता समजा इंग्लिशमध्ये कोणाशी बोलायला सांगितलं की पहिला प्रॉब्लेम आहे काय बोलू, काय वाटेल, काय नाही, इथं घर बसा, दार लावून घ्या, मस्तपैकी त्याच्यासोबत मनसोक्त गप्पा मारा, काहीही प्रॉब्लेम नाही. तोडकं मोडकं बोला, तो तुम्हाला सुधरेल, काही प्रॉब्लेम नाही. मध्येच काय वाटलं तर लगेच मराठीत, काय वाटलं तर हिंदीत, जसं कळेल त्या पद्धतीने करा. फक्त टेक्नॉलॉजी यूज करायचं आपल्यावरती आहे. ठीक आहे. आता आपण यातलं एक एक पाहूया प्रेझेंटेशन कसं केलंय. त्याप्रमाणे मग तुम्ही सगळ्यांनी ते बनवायचंय एवढं मात्र नक्की. ठीक आहे. आता हे दाखवतो. हे प्रेझेंटेशन एकदम सिंपल आहे. नवीन मी तुम्हाला डायरेक्ट एक घेऊन दाखवतो. आता इथे आलं की पहिलं काय करायचंय, लेआउट ब्लँक करायचंय. कारण मला ब्लँक पाहिजे, माझं स्वतःचं करायचंय म्हणून इथे मी ब्लँक घेतलं. आता इथे काय केलंय पहा, ते पहिलं समजून घ्या. काही याच्यामध्ये वेगळं नाहीये. हा जो सेप घेतलाय, ह्या सेपमध्ये हा सेप ठेवून दिलाय आणि हे आयकॉन्स घेतलेत. ठीक आहे. आणि ते त्या पद्धतीने फक्त प्लेस केले आणि त्याची अरेंजमेंट व्यवस्थित केलेली. आता पहिला आपण एक सेप घेऊया. सेप घ्यायला कुठं जावं लागणार आपल्याला, इन्सर्ट मध्ये जावं लागेल, तिथून सेप मध्ये जावं लागेल. कुठला सेप पाहिजे तो सेप घ्या, त्याप्रमाणे इथे सेप ड्रॅग करा. ओके. जशी साईज पाहिजे, जशी हाईट पाहिजे, जसं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं पाहिजे तिथे घ्या. त्याच्यानंतर परत इन्सर्ट मध्ये जाऊन मला तिथे वरती एक सेप पाहिजे सर्कलचा, तर इथे मी सर्कल सेप घेतला. हा जिथे पाहिजे तिथे ठेवून दिला. ओके. आणि इथे ह्या डॉटेड लाईन दिसतात पहा, ज्यावेळेस मी प्लेस करतो ना हे ऑब्जेक्ट, डॉटेड लाईन दिसते ना, ती अलाइनमेंटची लाईन असते. त्याच्यानुसार कळतं आपल्याला की बरोबर सेंटरला आले का, इकडे आले का, तिकडे सरकले का, त्यानुसार हे बघा असं केलं की उभी झालं. आता काय याचा अर्थ काय झाला, बरोबर त्या चौकोनाच्या सेंटरला आली, हॉरिझॉन्टली पण आणि व्हर्टिकली पण. ओके. आता याचा कलर कुठला पाहिजे असेल, सेप फिल मध्ये जाऊन सरळ कलर द्या. काय अवघड आहे, सेप तयार झाला. आता याच्यामध्ये काय केलेत, हे फक्त आयकॉन्स घेतलेत. हे काय आहेत, आयकॉन आहेत याच्यामधले. आता हे मी फक्त कॉपी करून घेतो आणि तुम्हाला कुठे ते दाखवतो, त्याप्रमाणे तुम्ही मग ते घ्या, त्यात वेळ जायला नको म्हणून. हे सगळे इथं साईडला घेतो. मला ज्या ज्या गोष्टी नको आहेत कॉपीमध्ये ते पण आलं, हे डिलीट करून टाकतो. ओके. आता हे काय आहेत, आयकॉन आहेत. हे आयकॉन कुठून घेतलेत, मी इन्सर्ट मध्ये गेलोय, इथं आयकॉन नावाची कमांड आहे. यात सारे ते आयकॉन्स आहेत. ठीक आहे. फक्त यातला आता वेळ जायला नको म्हणून मी एक एक शोधून ते परत त्या याच्यासाठी म्हणून डायरेक्ट ते कॉपी करून घेतले. तुम्ही प्रॅक्टिस करताना इथले ते घेऊ शकता. ठीक आहे. कुठली कमांड आहे त्यासाठी, इन्सर्ट मधली आयकॉन्स. आता याच्यात केलंय काय, पहिली जी स्लाइड आहे म्हणजे पहिल्या स्लाइडमध्ये इथे आयकॉन ठेवलाय. हे पहा, तो बरोबर सेंटरला येण्यासाठी प्लेस कसा करायचा ते पहा इथे. आता इथे काय केलंय मी, हा आयकॉन इथे ठेवतो थोडासा खाली, कारण आपल्याला दुसऱ्या स्लाइडमध्ये याला खाली घ्यायचंय आणि त्याला वर घ्यायचंय म्हणून तो प्लेस तिथं आपण ठेवतो. याला पण इथे घेतो आणि याला इथे घेतो. तर ह्या आयकॉनचा जो कलर आहे या तिन्हींचा पण, तो आपल्याला ठेवायचा या ठिकाणी व्हाईट. म्हणजे ज्यावेळेस तो आयकॉन त्या सर्कलमध्ये येईल तेव्हा त्याला रेड करायचा आहे, म्हणून आपण अशा पद्धतीने ठेवला. आता याला जर आपल्याला अजून कस्टमाइज करायचं असेल, त्याला सिलेक्ट करा. याला सेप फॉर्मॅटमध्ये गेलो, इथं सेप फिल आहेत,
इथं तुम्हाला जे वेगळे कलर पाहिजे असतील, जे तुम्हाला वाटतंय त्याप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता. जसे तुम्हाला योग्य वाटतात, चांगले वाटतात, त्या पद्धतीने तुमच्या याच्यानुसार, प्रेझेंटेशनच्या गरजेनुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन नीट व्यवस्थित चूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आपल्याला वाटलं की जरा थोडंसं मला असं डार्क पाहिजे तर मी हे वापरलं. डिपेंड आहे, जे तुम्हाला पाहिजे असेल ते. आता याच्यात अजून तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तिथं ग्रेडियंट कलर पण आहे. याच्यात जाऊन तुम्ही याला जसं पाहिजे तसा ग्रेडियंट कलर देऊ शकता. मोर ग्रेडियंटमध्ये गेलात की इथे आपल्याला त्याला कुठला ग्रेडियंट कलर द्यायचा आहे तो इथनं देता येतो. हे पहा, इथे मी समजा हा डार्क कलर घेतला. हे पॉइंट आहेत, याला पकडून तुम्ही कोण आहे? एवढा चांगला विषय असताना जर आपल्याला जांभळ्या येत असतील तर कसं व्हायचं? जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण करू शकतो. हे झालं कलर कॉम्बिनेशन, 2, 4, 3 कलर जसं पाहिजे त्याप्रमाणे. अजून त्याला इफेक्ट द्यायचा असेल तर सेप फॉर्मॅटमध्ये जा. इथे सेप इफेक्ट आहेत. इथे तुम्हाला त्याची शॅडो इफेक्ट द्यायचा असेल किंवा त्या पद्धतीने जसं पाहिजे असेल त्या पद्धतीने इथे इफेक्ट देता येतात. इनसाइड शॅडो, आउटसाइड शॅडो. इथे नंतर प्रेसेट्समध्ये गेल्यानंतर इथे परत वेगळ्या प्रकारचे जसं पाहिजे तसं तुम्हाला जसं कस्टमाइज करायचं असेल, ज्या लेवलला तुम्हाला आवश्यक वाटतं ते तुम्ही इथे वापरू शकता. आता हे तयार झालं. आता सेम असंच मला पुढच्या स्लाइड करायचं. काय केलेले आपण इथे? ही स्लाइड, त्याच्यानंतर ही स्लाइड, नंतर ही स्लाइड, नंतर ही स्लाइड केली. ओके. आता हे कंटेंट काय आहे, त्या कंटेंटचा विषय सोडून द्या. कंटेंट वाटलंच तर मी डायरेक्ट कॉपी करून त्या ठिकाणी घेतो. एकाच वेळी सगळं सिलेक्ट करायचं असेल तर शिफ्ट की वापरू शकतो आपण. हे सरळ इथे आलं. आता मला सेम असंच दुसरी स्लाइड पाहिजे तर काय करणार? इथे होम मध्ये न्यू स्लाइड मध्ये जायचं आणि इथे कमांड वापरायची डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड. कुठली कमांड वापरायची? डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड. म्हणजे काय होतं, आता एवढं जे वर्क केले ते आपल्याला परत रिपीट करत बसायची गरज लागत नाही. आता इथं काय करायचंय, सगळ्यात महत्वाची काळजी याच्यामध्ये फक्त एकच घ्यायची. हा जो मेन शेप आहे तुमचा तो हल्ला नाही पाहिजे, तो स्टील राहिला पाहिजे. आपल्याला मोमेंट कशाची दाखवायची आहे? फक्त आयकॉनची दाखवायची. तर आयकॉन्सच फक्त स्लाइडमध्ये चेंज झाले पाहिजेत. मग आता हा आयकॉन आपल्याला कुठं पाहिजे तिथे बरोबर घे. आता समजा असं जर झालं तर लगेच कंट्रोल झेड करा. बरोबर जो आयकॉन पाहिजे तो सिलेक्ट करा आणि त्याला समजा माऊसनी तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम आला हे होण्यासाठी तर एरो कीनं सुद्धा तुम्ही बरोबर असं करू शकता. हेही लक्षात ठेवा. म्हणजे आपला बरोबर हे हलत नाही. याचा आपल्याला कलर कुठला पाहिजे? आता म्हणजे तो खाली आला की व्हाईट झाला पाहिजे, आत गेला की रेड झाला पाहिजे. याला तुम्ही सिलेक्ट करा आणि बरोबर इथे प्लेस करा. सेंटरला जसा पाहिजे तसा ठेवून घ्या. इथे जाऊन त्याला रेड कलर द्या. ओके. आता ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला काय कंटेंट पाहिजे असेल ते कंटेंट इथे घ्या. हे कंटेंट तुम्हाला नको असेल त्याला सरळ डिलीट करा. कंटेंट काय असतं, इथं जे आयकॉन येणार त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन इकडे. दुसऱ्या स्लाइड मधलं कंटेंट कॉपी करून डायरेक्ट इथे घेतो. सॉरी, कॉपी नाही झालं. कॉपी करायला हे बॉर्डरवर क्लिक करायचं. ज्यावेळेस टेक्स्ट बॉक्स कॉपी करतो आपण त्यावेळेस बॉर्डरवर क्लिक केल्याशिवाय होत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे काय करणार? परत न्यू स्लाइड, डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड. आता इथे काय करायचंय? यातला जो आयकॉन आहे हा याला उचलायचा आहे, याला इथे खाली घ्यायचं आहे. याला काय करणार आपण? व्हाईट. याला पकडणार, याला इथे. याला काय करणार? रेड. इथलं कंटेंट काय पाहिजे? अतिशय सिंपल पद्धतीनं आपल्याला
प्रेझेंटेशन्स बनवता येतात. फक्त परत न्यू स्लाइड, डुप्लिकेट, इथे आलो, याला उचलून इथे खाली घ्यायचं, याला घ्यायचं, असं झालं की फक्त कंट्रोल झेड लगेच करायचं, एवढी फक्त काळजी घ्यायची. माऊसचा प्रॉब्लेम येत असेल तर सरळ एरो कीनं ज्या दिशेला पाहिजे त्या दिशेची एरो की फक्त प्रेस करायची, बाकी काही त्याच्यामध्ये विशेष नाही. व्यवस्थित ठेवायचा. ग्राफिक फॉर्मॅटमध्ये जाऊन याचा कलर कसा पाहिजे तसा घ्यायचा. हे आपल्याला नको आहे मुळीतलं, म्हणून याला डिलीट करा. यातलं कुठलं कंटेंट पाहिजे ते कंटेंट घ्या. आता तुम्हाला अजून एक यातली गंमत सांगतो. हे जे कंटेंट दिसतंय ना, हे कंटेंट मी टाईपच नाही केलेलं, हे पण मी ChatGPT कडून घेतलेलं आहे. त्याला सांगितलं मला मल्टीटेक कॉम्प्युटरच्या याच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन बनवायचं, कंटेंट दे. त्याने मला हे बनवून दिलं याच्या पद्धतीनं. वाय मल्टीटेक, त्याच्याशी रिलेटेड पॉईंट, हे पॉईंट सुद्धा त्यानं दिलेले आहेत. यात काहीही आपण स्वतः करत बसलेलो नाही. पहिलं आपल्याला हे सगळं डिझाईन आणि कुठलंही प्रेझेंटेशन बनवताना प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, कंटेंट काय क्रिएट करू, त्यात काय टाकू, हे बऱ्यापैकी चांगल्या यांना सुद्धा सुचत नाही. आता या टेक्नॉलॉजीच्या मदतीमुळे काय झालं, ते ऑटोमॅटिकली पॉसिबल झालं. अशा आपण किती बनवले इथे स्लाइड्स, ह्या 4 स्लाइड्स बनवल्या. ओके, लक्षात आलं. आता हे प्रेझेंटेशन जर आता आपण स्लाइड शो मध्ये केलं तर असं दिसेल. झालं जसं पाहिजे तसं झालं आपल्याला. जागे आहात का तुम्ही? इथं काय झालं, फक्त ॲपियर झालं. मगाशी जसं ते खाली जाताना मोमेंट जी स्मूथली होत होती ती झाली का आता? नाही झाली. हा आयकॉन जायचा तो जायचा, म्हणजे ह्या हातातलं काढलं आणि ह्या हातातलं दाखवलं, असा प्रकार झाला फक्त आता. तर त्यासाठी एक चांगला ट्रान्झिशन इफेक्ट आलाय, मॉर्फ नावाचा. कुठला इफेक्ट आहे? मॉर्फ. हा मॉर्फ ट्रान्झिशन इफेक्ट ऑफिस 365 मध्ये आहे, 2019 मध्ये नाही. नाही तर परत म्हणाल की तुम्ही दाखवताना होता, आम्ही करायला गेलो नव्हता. ठीक आहे. आता याला काय केलं, मॉर्फ इफेक्ट दिला. आता हा मॉर्फ इफेक्ट मला सगळ्या स्लाइडला अप्लाय करायचा, म्हणजे प्रत्येकावर जाऊन क्लिक करत बसायची गरज आहे का? तर नाही, एकाला द्यायचा आणि इथे ऑन माउस क्लिक काढून टाकायचं, आफ्टरवर क्लिक करायचं आणि इथे टाइम सेट करायचा, किती सेकंदांनी पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल मी घेतलं 2 सेकंद, 2 सेकंदावर क्लिक करायचं. इथंच अप्लाय टू ऑल नावाचं बटन आहे. कुठलं बटन आहे? अप्लाय टू ऑल. बस त्याच्यावरती क्लिक करा. तुमचं प्रेझेंटेशन आता रेडी झालं. तुम्ही हाताची घडी घालून जरी बसलात तरी आता प्रेझेंटेशन जसं मगाशी दाखवलं होतं सेम त्या पद्धतीनं स्मूथली मूव्ह झालेलं तुम्हाला दिसेल. आलं लक्षात? अतिशय सोपं आहे. काय झालं, आपली एक चूक राहिली याच्यात. कुठली? शेवटच्या स्लाइड मधला आयकॉन आपण याला रेड नाही केला, सॉरी व्हाईट नाही केला. ओके, आलं लक्षात आहे? अतिशय सिंपल आहे, काहीही अवघड नाही. फक्त तुम्हाला कसं रचना करायची, काय इफेक्ट वापरायचे, काय करायचं एवढं सुचलं पाहिजे. सेम प्रेझेंटेशन हे आहे. ठीक आहे. यात आता हा जो सेप आहे, हा सेप तयार केलेला आहे. आता हा कसा तयार केलाय बा, त्यासाठी वाटलंच तर मी अजून एक नवीन घेतो. फक्त सेप आता कसा तयार केला तेवढा दाखवतो. बाकीचा कन्सेप्ट आहे तसाच आहे, त्यामुळे त्यात काही वेळ वाया घालवत नाही. इथं आपण गेल्यावर काय म्हणणार, इथे ब्लँक. इन्सर्ट मध्ये गेलोय, इथं सेप मध्ये गेलोय आणि हा सेप घेतलाय. ठीक आहे. कुठे येतो? इथं आहे. त्याला काय म्हणतात? सर्कल हॉलो म्हणतात. हे ध्यानात ठेवा. मी मगाशी
रुपाली मॅडमला विचारलं, म्हटलं याच्यात मी सर्कल किती घेतलेत? ते म्हणले 2 घेतलेत. आणि नंतर मग दाखवलं, म्हणे असा शेप आहे. लक्षात आलं? म्हणजे कोणालाही त्यांचंच काय, कोणालाही दाखवलं आणि विचारलं आता किती सर्कल घेतलेत यात, कोणी ऑब्व्हियसली म्हणणार 2 घेतलेले आहेत. ठीक आहे. आता याला त्याचा तसा इफेक्ट कसा दिला ते सगळ्यात महत्वाचं आहे. आता हा जो इफेक्ट हात दिसतोय कसा ते पहा. हे 3D सारखं दिसतंय, हे इथं दिसतंय. ओके, हे तयार कसं केले ते पहिलं पहा. याला हलवून दाखवतो. हा एक शेप सेपरेट आहे, हा एक सेपरेट शेप आहे. याला इफेक्ट दिलाय त्या पद्धतीनं, याला पण इफेक्ट दिलाय त्या पद्धतीनं, ते तसं तयार झालेलं आहे. आता ते कसं झालं, याला क्लिक केलं, त्याच्यानंतर अजून एक शेप घेतला सेम. ओके, आणि त्याला छोटा केलाय. छोटा कसा केलाय तर अशा पद्धतीने छोटा केलाय. अरे बा, याच्यापेक्षा तर आता भारी झाला. अजून काम करता करता कधी आहे ना, आपल्याला जे गरजेचं असतं त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी घडू शकतात, हे ध्यानात ठेवा. आता मला ऍक्च्युली याला बाहेर घ्यायचा होता, पण मी आत घ्यायचा होता, बाहेर घेतला, तर माझं इथं 3Dचं काम ऑटोमॅटिक झालं. बा, दिसतंय का तुम्हाला झालेलं का नाही दिसत? मग मी आता अजून काम करतो, याला परत कॉपी करतो, परत पेस्ट करतो. ही एक रिंग तयार झाली माझी थोडक्यात. बरोबर, तिची साईज शिफ्ट दाबून आतमध्ये ओढलं असं की चारही बाजूने व्यवस्थित शेप एकत्र समान आकारात येतो. ठीक आहे. आता इथे आलो आणि इथे मला जसं पाहिजे तसं ठेवलं. ही 3D ऑटोमॅटिक तयार झाली. बा, आता फक्त काम काय आपलं, हा जो मेन आहे याच्यामध्ये जाऊन शेप कॉम्बिनेशन आपल्याला कसं पाहिजे त्याप्रमाणे घेणे. 3D शेप आहे, हा दिसतोय ना. हा आता आपण कुठलाही इफेक्ट न वापरता फक्त शेपची रचना ठेवून केली. उलट इथं तरी मी याला इफेक्ट वापरलेला आहे, याला इफेक्ट वापरला नाही. विदाऊट इफेक्ट वापरताच आपल्याला असं दिसायला लागले. आता याला जर इफेक्ट वापरला तर काय होईल, शेप इफेक्ट मध्ये गेलोय आणि इथे मी हा इफेक्ट त्याला वापरलेला होता. मगाशी जो वापरला होता ना आपण, सेम त्या पद्धतीचा इफेक्ट वापरलाय. आपल्याला याच्यात अशा पद्धतीने हा शेप तयार झाला की इफेक्ट वापरायची गरजच नाही राहिली. आलं लक्षात? आता यालाच आपण काय करू, सिलेक्ट करू हे तीनही याला, आणि शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन इथं काय म्हणू, ग्रुप. म्हणजे काय होईल, आता हे इकडे तिकडे जरी हल्लं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हाच शेप तयार झाल्यानंतर इथे बरोबर याच्या सेंटरला असा इथे ठेवलाय हाफ याच्यामध्ये, आणि सेम जसं मागाशी केलंय तोच फॉर्मॅट वापरलाय. हे जे हे आहेत पहिल्या त्याच्यातलं घेतो, म्हणजे मला डबल काम नाही करायला लागणार. हेच आयकॉन घेतो. ठीक आहे, कलर जरा चेंज करतो. ते सर्कल जरा मोठं आहे याच्यापेक्षा, त्यामुळं हे झालं. आपण एक काम करू की याला पण वाढू की. ओके, हे इथे ठेवलं, हे इथे ठेवलं, हे इथे ठेवलं, आणि एकदा तुमची प्लेस व्यवस्थित झालं की मग मात्र त्या मेन सर्कलला हलू द्यायचं नाही. आणि याला काय केलंय, परत इन्सर्ट मध्ये गेलोय, शेप मध्ये जाऊन इथे असं एक सर्कल तयार केलंय आणि त्याला येलो कलर देऊन त्याच्यामध्ये ठेवून दिले. ओके, आता हे करताना काय करायचं आपल्याला, याला बॅकवर्ड करायचं. पूर्ण बॅकवर्ड नाही करायचं, एवढं फक्त गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये हा इथे ठेवलाय. आणि हे पुढच्या स्लाइड मध्ये घेताना आता याच्या कैजामध्ये हे रेड कलर कॉम्बिनेशन बरोबर दिसत नाहीये, तर आपण त्याला काय करू शकतो, व्हाईट कलर एकदम परफेक्ट दिसतंय याच्यात, आपण व्हाईट कलर ठेवू शकतो. ओके, आता यालाच काय करणार, न्यू स्लाइड मध्ये जाऊन डुप्लिकेट, आणि इथं काय करायचंय आपल्याला, हा जो सर्कल आहे, हा आयकॉन मधला जो आयकॉन आहे हा उचलून सर्कल इकडे घ्यायचा आहे
याच्या इथे. हा आयकॉन उचलून इथं घ्यायचा आहे. याचा कलर व्हाईट करायचा आहे. याला उचलून याच्यामध्ये घ्यायचं आणि याचा कलर चेंज करायचा. रेड ब्लॅक तुम्हाला जो पाहिजे तो. परत तुम्हाला न्यू स्लाइड मध्ये जायचंय, डुप्लिकेट करायचंय. त्यानंतर हा सर्कल उचलून इथे घ्यायचा आहे. त्यानंतर याला उचलून याच्यामध्ये ठेवायचा. आपण कुठे काय ठेवतो एवढं फक्त त्याचं सिक्वेन्स एकदा का लक्षात तुम्ही ठेवला की त्याप्रमाणे तुमचं प्रेझेंटेशन एकदम परफेक्ट होणार. एकदम फास्ट पद्धतीनं आपण काम करू शकतो एकदा का आपल्याला कन्सेप्ट लक्षात आला की काय करायचंय. हे बघा आता हल्लं काय करणार, कंट्रोल झेड, बाजूला क्लिक, परत व्यवस्थित जिथं पाहिजे तिथं ग्राफिक फॉर्मॅट मध्ये जाऊन कलर जो पाहिजे तो, हे जिथं पाहिजे त्या ठिकाणी ठेवून द्या. ज्याला जो कलर पाहिजे तो कलर द्या. ओके, पहिल्या स्लाइड मध्ये या, ट्रान्झिशन मध्ये जा, सेम मॉर्फ करा. आता मी कंटेंट घेत नाही, फक्त एवढं दाखवतो. आपल्याला मेन पार्ट याच्यामध्ये हाच आहे. किती पाहिजे तेवढा हे द्या, अप्लाय टू ऑल करा. स्लाइड शो मध्ये जाऊन इथं फ्रॉम बिगिनिंग करा. ऑटोमॅटिकली आपलं प्रेझेंटेशन मागाशी जसं होतं त्या पद्धतीने इथे दिसेल. हे बघा ऑटोमॅटिक रन झालं. आलं लक्षात आहे. एकदम सिंपल त्या याच्या पद्धतीने आपण बनवू शकतो. समजलं. त्यानंतर हे जे तिसरं प्रेझेंटेशन होतं याच्यामध्ये काय केलेलं आहे, पहिल्या स्लाइड मध्ये हे जे चित्र आहे ते त्याच्या पाठीमागे. ज्यावेळेस आपण याच्यावरती क्लिक करतो म्हणजे माऊस पॉइंटर नेतो त्यावेळेस आपल्याला ह्या स्लाइडवर तो घेऊन जातो. आणि ह्या स्लाइड मध्ये काय केलंय, वरती टाकलेला जो चौकोन आहे तो खाली घेतलाय आणि चित्र डिस्प्ले केलंय. परत ज्यावेळेस आपण ह्या स्लाइडवर जाऊन याच्यावरती क्लिक करतो त्यावेळेस ही स्लाइड घेतली, त्याच्यानंतर ही स्लाइड घेतली आणि मेन मध्ये आपली ही स्लाइड आहे. पहिल्या स्लाइडला आहे आणि दुसऱ्या स्लाइडला आहे. आणि याला इफेक्ट दिलेत. फक्त याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, इफेक्ट वापरताना ऍक्शन द्याव्या लागतात. म्हणजे याच्यावरती माऊस पॉइंटर घेतल्यात आल्यानंतर काय झालं पाहिजे त्याची पोझिशन आपल्याला यात द्यावी लागते. आता याच्यात कसं केलंय, एकदम सिंपल आहे बा. इथे जाऊन याला ब्लँक करा. इन्सर्ट मध्ये गेलोय आणि याच्यासाठी मी कमांड वापरली स्मार्ट आर्ट. शेपच्या ऐवजी काय वापरले, स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्ट मध्ये गेलं की इथल्या पिक्चर स्मार्ट आर्ट मधलं हे स्मार्ट आर्ट घेतलंय मी. याचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. हे बघा. ओके, आता हे स्मार्ट आर्ट का वापरलं इथं हे तितकंच महत्वाचं आहे. या स्मार्ट आर्ट मध्ये अशी पोझिशन आहे किंवा याच्यामध्ये असं आहे की याच्यात डायरेक्ट इनबिल्ट पिक्चर आणि टेक्स्ट असे 2 कॉलम दिलेले आहेत पहा. आता मी याच्यावरती क्लिक केलं की लगेच तो विचारतो कोणतं चित्र त्यात इन्सर्ट करायचं. फ्रॉम फाईल मध्ये गेलो आणि हे जे आपली चित्र आहेत ती चित्र त्या ठिकाणी घेतली. समजा पहिलं चित्र घेतलंय. ओके, त्यानंतर इथे आलो, परत इथे गेलो. आपल्याला कुठलं चित्र पाहिजे, हे पाहिजे. त्यात याच्यात बरोबर जाऊन परफेक्ट चित्र बसतंय बा. म्हणजे मला चौकोन घ्या, चित्राची साईज लावा, काही करत बसायची गरज लागलेली नाही. यावर क्लिक केलं. अगोदर फक्त काय केलेली आहेत, चित्र डाउनलोड करून ठेवलेली आहेत. जे चित्र आपल्याला पाहिजे ते चित्र आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. वर गेलं. ओके झालं. आता इथे मला काय लिहायचंय ते इथे लिहून घेतलं. समजा फॉर एक्झाम्पल इथे म्हटलं मी ओम दर्शन. आता इथे काय पाहिजे बाबा, शिवपूजा. आणि इथे म्हटलो हे खाली नाही पाहिजे, याला आपण डिलीट करून टाकायचं. बरोबर ते त्या पद्धतीनं सेंटरला येईल. म्हणजे हे घेण्यापाठीमागचा उद्देश हा आहे, अलाइनमेंट ह्या त्या गोष्टी आपल्याला काही करत बसायला लागलं नाही, पटापट कामं झाली. बरोबर. आता हे काय एकत्र आहे, सगळं ग्रुप आहे याचा, बरोबर की नाही. आपलं सगळं काम झालंय. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आणि इथे अरेंज मध्ये ग्रुपमध्ये जाऊन त्याला अनग्रुप करून टाकायचं.
हे मात्र झाल्यानंतर करायचा. एकदा पहिलं जर तुम्ही अनग्रुप केलं तर हे सेपमध्ये कन्वर्ट होतील आणि मग आपल्याला मॅन्युअली काम करत बसायला लागेल. ठीक आहे. आता हे मधला पार्ट नकोय मला, हे मी काढून टाकले, कारण अनग्रुप झालं की सेपरेट सेपरेट करून काढून टाकता येईल. आता यातलं याला उचललं आणि इथे आणून ठेवायचं, याला उचललं, हे झाली आपली पहिली स्लाइड. ओके. आता मला असं करायचंय की ज्यावेळेस मी याच्यावरती माऊस पॉइंटर नेईल त्यावेळेस मला ते चित्र खाली दिसलं पाहिजे आणि खाली त्याची माहिती आली पाहिजे. इथं आलो की याच्यावरती याचं चित्र दिसलं पाहिजे, याची माहिती आली पाहिजे. इथं आलो की याचं चित्र दिसलं पाहिजे, याची माहिती आली पाहिजे. त्यासाठी काय करणार, सेम न्यू स्लाइडमध्ये जायचं, म्हणजे डुप्लिकेट स्लाइड. अशा आपल्याला किती स्लाइड लागणार आहे तेवढ्या डुप्लिकेट स्लाइड करून घ्यायच्या. किती लागतील, अजून 3 लागतील, बरोबर की नाही. आता इथे आलं की पहिलं समजा मला ओम दर्शनचं पाहिजे, तर ह्या स्लाइडमध्ये काय करायचं, 2 नंबरच्या याला पकडायचं आणि वरती जो चौकोन आहे तो छोटा करायचा आणि जरा थोडासा इथे खाली घ्यायचा. फक्त अलाइनमेंट किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नीट व्यवस्थित करायच्या. नाही तर तुमचा चौकोन हे झालं आणि हे ओम दर्शन गेलं इकडं, असं नाही झालं पाहिजे. बरोबर ते त्याच्या खालीच तिथं व्यवस्थित आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये आलो. आता इथे मला ह्या स्लाइडचं पाहिजे, तर बरोबर हे सिलेक्ट करताना बरोबर तेवढा चौकोनच करायचं. एवढं फक्त नीट लक्षात ठेवायचं, काय होतंय त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. हे बरोबर उचलून याच्या खाली. आणि ह्या स्लाइडमध्ये फ्लॅश कार्ड नावाचा प्रकार माहिती आहे ना तुम्हाला, फ्लॅश कार्ड, त्याच्यासारखे ह्या स्लाइड्स आपल्याला करता येऊ शकतात. आणि ज्यांच्या इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी चॅट जीपीटीच्या मदतीनं इंग्रजी सुधारा. ठीक आहे. आता ह्या स्लाइड्स मी अशा पद्धतीने तयार केल्या. आता हे कंटेंट वगैरे मध्ये मी काही वेळ नाही व्हायला घालवत, कंटेंट ऑलरेडी तिकडं आहे तेच आहे. हे बा सेम केलंय. वाटलं मला हे कंटेंट पाहिजे तर इथे जाऊन मी परत याला सिलेक्ट करून तिकडे घेऊ शकतो, याला. ओके. फक्त आपल्याला दाखवायचंय काय, तर त्या स्लाइडनुसार वर्क कसं केलं जातं. ठीक आहे. आता ही पहिली स्लाइड आहे आपली. पहिली स्लाइड झाली की इथं माऊस पॉइंटर आला की हेच दिसायला पाहिजे, इथं आला की हेच दिसायला पाहिजे आणि इथं आला की हे दिसायला पाहिजे, बरोबर. आता याच्यात लक्षात काय ठेवायचंय की कोणत्या स्लाइडवरती आपण काय केलेलं आहे. ठीक आहे. मग आता पहिल्या स्लाइड, दुसऱ्या स्लाइडवरती काय आहे तर ओम दर्शन आहे. तिसऱ्या स्लाइडवर काय आहे, शिवपूजा आहे. आणि चौथ्या स्लाइडवर काय आहे, महाशिवरात्री. आणि मेन आपली स्लाइड काय आहे, पहिली स्लाइड आहे. वेबसाईट कशी काम करते माहिती ना, ज्याच्यावर नेलं क्लिक केलं की ते ओपन होतं. ही छोटी मिनी वेबसाईटच झाली थोडक्यात. ठीक आहे. आता इथे आलात तुम्ही की काय करायचं, इथे इन्सर्टमध्ये ऍक्शन नावाची कमांड आहे. कोणती कमांड आहे, ऍक्शन. त्यासाठी काय करायचं, इथे तुम्हाला ज्याला ऍक्शन द्यायची त्याला पहिला सिलेक्ट करायचं. आपला ऍक्शन कशाला द्यायची, आपल्याला ओम दर्शनला द्यायची. त्याला क्लिक करा, सिलेक्ट करा. इथं ऍक्शन नावाची कमांड आहे, याच्यावर जा. इथे माऊस ओव्हर नावाचा एक ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे, माऊस ओव्हर. त्यावर क्लिक करा आणि हायपर लिंक म्हणून इथं विचारलं जातं की तुम्हाला तिथं जर माऊस पॉइंटर आला तर काय ऍक्शन पाहिजे. काय ऍक्शन पाहिजे, तर मला त्या ठिकाणी माऊस पॉइंटर गेला तर कुठली स्लाइड दिसली पाहिजे, 2 नंबरची स्लाइड दिसली पाहिजे. तर इथे जाऊन तुम्हाला फक्त बोलायचंय स्लाइड आणि स्लाइड क्रमांक 2. ओके. हे झालं माझं त्या स्लाइडचं ऍक्शन. त्यानंतर याला काय पाहिजे, ऍक्शन मध्ये जा, माऊस ओव्हरवर क्लिक करा, इथं हायपरलिंक टू वर क्लिक करा, इथं स्लाइड मध्ये जा. इथं किती क्रमांकाची स्लाइड दिसली पाहिजे, 3 क्रमांकाची दिसली पाहिजे. ठीक आहे. परत इकडे या, यामध्ये जा, माऊस ओव्हर, इथे स्लाइड मध्ये जा, 4 क्रमांकाची स्लाइड. काय केलं थोडक्यात आपण, हे जे दिसतंय या प्रत्येकाला हायपरलिंक देऊन कमांड दिल्या की डायरेक्ट त्याच्यावर आलं की तू हे ओपन कर. ठीक आहे. एक प्रकारची तुम्ही ही स्लाइड जर बनवायला शिकलात तर प्रोग्रामरच झाला म्हणून समजा. ठीक आहे. आता हे स्लाइड शो करतो आणि काय होते बघा, ही मेन स्लाइड आपली. ठीक आहे. आता हा माझा माऊस पॉइंटर आहे. मी असं करताना त्याच्यावर गेला तर लगेच तिकडे झालं. आता मी हा माऊस पॉइंटर इथे घेतो.
तिला माऊस पॉइंटर मला दिसू द्या. मला दिसतोय तर तिकडं काय येईना. ठीक आहे, चला आता होतं काय तेही सांगतो. प्रिव्ह्यू मध्ये दिसतंय का बघू आपण. बरोबर नाही दिसणार. ते आता डबल आपण हे केलेलं आहे ना, त्यामुळे इकडचं आणि तिकडचं रिफ्लेक्ट होतं. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे. इथं ज्यावेळेस आपण याच्यावर क्लिक करणार तर आपल्याला ह्या स्लाइडवर तो घेऊन जाणार. पण परत आपण काम झालं की ह्या स्लाइडवरती आलो पाहिजे, तर आपण पुढच्या याच्यावर जाऊ शकतो ना, बरोबर की नाही. मग त्याच्यासाठी काय करायचंय, नाही तर मग काय करायला लागेल की प्रत्येक स्लाइडमध्ये याला पण परत याला आणि याला कमांड द्यायला लागेल, परत याला आणि याला कमांड द्यायला लागेल. ठीक आहे, त्यामुळे तो तेच सांगतोय मी. ते काम वाढवण्यापेक्षा अजून एक सोपा पर्याय आहे. इथे याच्यावरती क्लिक करायचं, इन्सर्ट मध्ये जायचं, सेप मध्ये जायचं आणि एक चौकोन स्लेप पूर्ण स्लाइडला टाकून घ्यायचा असा, आणि त्याला सेप फिल नो फिल करून टाकायचं. चौकोन आलाय पण तो त्याला कलर न दिल्यामुळं तो तिथं आपल्याला दिसणार नाही. आणि त्या चौकोनाला इन्सर्ट मध्ये जाऊन ऍक्शन द्यायची, हायपरलिंक नावाची. इथं माऊस ओव्हर न देता हायपरलिंक द्यायची फक्त फर्स्ट स्लाइड. मग त्या चौकोना इथं कुठेही दुसरीकडे क्लिक केलं की त्याने आपल्याला पहिल्या स्लाइडवर घेऊन गेला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. ठीक आहे. समोरच्याला दिसताना काय दिसणार, ते ब्लँक आहे, पण आपण तिथं चौकोन टाकलाय आपल्याला माहिती असतं. प्रोग्रामर बी अशाच थॉटने प्रोग्राम लिहित असतात, ते ध्यानात ठेवा. म्हणून आपल्याला ते एवढं युजर फ्रेंडली काम त्याच्यावरती करता येत असतं. आता या ठिकाणी सिंपल आहे, सगळ्याला सेम तेच कमांड वापरायची आणि त्या पद्धतीने वर्क करायचंय. ऍक्शन हायपरलिंक फर्स्ट स्लाइड, कारण पहिल्या स्लाइडवर आपलं मेन सगळं हे आहे. आणि इथेही आपल्याला करायचंय सेम. याला नो फिल करा, इन्सर्ट मध्ये जाऊन ऍक्शन हायपरलिंक फर्स्ट स्लाइड. ओके. आता आपल्याला जरी आपण कुठल्याही स्लाइडवर गेलो तरी परत तो आहे त्या याच्यावरती घेऊन जाऊ शकतो. हे बघा, आता माऊस पॉइंटर असा हात आला पाहिजे. मला इकडे दिसते तिकडे काय दिसे ना, तर असंच बघा. चला जाऊ द्या, हे इथे दिसतोय पहा हात. ओके, असं हाताचा हँड आला पाहिजे. ते फक्त तिकडे त्या प्रोजेक्शन मध्ये काहीतरी इश्यू असेल. हे आता आपण कुठे आलो, पहिल्या स्लाइडच्या ओम दर्शनला आलो. आता मी इथं कुठेही क्लिक केलं की तो परत मला पहिल्या स्लाइडवर घेऊन गेला बा. ओके, आता मी इथं शिवपूजेला माऊस पॉइंटर टच केला, इकडे लगेच शिवपूजा आली. ओके, आता मी इकडे खाली कुठेही क्लिक केलं परत पहिल्या स्लाइडवर घेऊन गेला. आता मी इकडे माऊस पॉइंटर टच केला, इकडे लगेच शिवरात्री आली. मी खाली कुठेही क्लिक केलं परत पहिल्या स्लाइडला घेऊन गेला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट स्विच करता येत. आलं लक्षात आहे. परत इकडे क्लिक केलं, परत इकडे क्लिक केलं की त्याप्रमाणे बरोबर आपल्याला लगेच तो हे करून देतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला हे बनवता येऊ शकतं. लक्षात आलं. या तीन पैकी कुठल्याही प्रकाराचं नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करून प्रेझेंटेशन मला तयार करून दाखवायचं, तर म्हणायचं तुम्ही स्मार्ट वर्क करायला लागलात. जमेल.